हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या बुधवार 1 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. खरंच ही मालिका खूप भारी आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये तर सगळ्यात आधी युगंधरने आबा जाधवांना नोकरीवरून काढून टाकलं. फक्त त्यांनाच नाही तर त्यांची मोठी नात आरतीला सुद्धा नोकरीवरून काढून टाकलं आणि याचं कारण म्हणजे आबा जाधवांच्या दुसऱ्या नाती आनंदी आणि आर्ची त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या घरात घुसल्या होत्या आणि हे युगंधरला नाही आवडलं. त्यामुळे युगंधरने चक्क त्याचा बदला घेतला, आबा जाधवांना आणि आरतीला नोकरीवरून काढून टाकलं. पण हे आनंदीला आवडलेलं नाहीये आणि मग रामनवमीच्या दिवशी जेव्हा आनंदी ही भारूड सादर करत असेल तेव्हा ती चक्क या युगंधरला चांगलं झणझणीत अंजन त्याच्या डोळ्यात घालणार. कोठे तो राजा आणि कोठे आजचा राजा, एक नंबरचा स्वार्थी कुठला, असं ती युगंधरला म्हणणार. त्यामुळे युगंधरला जबर धक्काच बसेल. तर फ्रेंड्स, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ज्या साडी व्यापाराने साडीमध्ये भेसळ केली होती, सोन्याची जर कमी वापरली होती, त्या साडी व्यापाराच्या संपूर्ण कुटुंबाला, बायकोला, मुलाला युगंधरने आपल्या घरी बोलावून घेतलेलं असतं आणि युगंधर म्हणतो कोणालाही शिक्षा द्यायची असेल ना तर त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर करायचं असतं. यापेक्षा मोठी शिक्षा दुसरी कोणतीही नसते. आणि हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि मग शिर्के या साडी व्यापाऱ्याच्या बायकोला सांगतो, आजपर्यंत तुम्ही या कंपनीचं मीठ खाल्लं, परंतु तुमचा हा नवरा कंपनीशीच बेईमानी करत होता, त्याने हे खूप चुकीचं केलंय. त्यामुळे ही साडी व्यापाऱ्याची बायकोसुद्धा खूप दुःखी होते. तर हा साडी व्यापारी रडू लागतो आणि म्हणतो, माफ करा मालक साहेब, माझी खूप मोठी चूक झाली, पण तुम्ही जर मला माझ्या कुटुंबापासून दूर कराल तर माझ्या मुलाच्या शिक्षणाचं काय होईल, माझी आई आजारी असते, तिच्या औषध पाण्याचं काय होईल, माझ्या बायकोचं काय होईल. आणि मग मालक साहेब म्हणजेच युगंधर आपला निर्णय देतो, माझा निर्णय झालाय, धंद्यात बैमानी मी नाही सहन करू शकत, तुला हे गाव सोडून जावंच लागेल. बायका मुलांची आणि आईची काळजी करू नको, तुझ्या मुलाच्या शिक्षणाचा सगळा खर्च आमची कंपनी करणार, तुझ्या आईच्या औषध पाण्याचा खर्च आमची कंपनी करणार. आणि युगंधर चक्क या व्यापाराच्या बायकोला विचारतो, तुम्हाला हे मान्य आहे का. ही बाई हात जोडते आणि म्हणते, मालक साहेब, आजपर्यंत आमच्या घरात चूल पेटली ती तुमच्यामुळे, आमचं घर आज जिवंत आहे, 2 वेळेचं खातं आहे ते तुमच्या कंपनीमुळे. आणि आजपर्यंत कधीच तुम्ही कोणावर अन्याय केला नाही, तुम्ही सगळ्यांचा विचार केला. त्यामुळे मला हे मान्य आहे, कारण माझ्या नवऱ्याने जी चूक केली आहे ते संस्कार माझ्या मुलावर व्हायला नको अशीच माझी इच्छा आहे, मला तुमचा निर्णय मान्य आहे. युगंधर म्हणतो, शिर्के, या दोघांना जेवण केल्याशिवाय पाठवू नका. युगंधर तेथून निघून जातो. युगंधरचा हा वेगळाच अजबच न्याय असतो. आणि इकडे आनंदी खूप घाबरलेली असते. आबा जाधव तिला समोर बोलवतात, आनंदी ये माझ्या समोर. आनंदीला वाटतं की मी तेथे मालक साहेबांच्या बंगल्यात गेले होते हे आबांना कळलंय आणि आबा आता मला शिक्षा देणार आहे. त्यामुळे आनंदी रडू लागते आणि म्हणते, आबा माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली, आजचा दिवस वाईटच आहे. आबा चिडून म्हणतात, चुकीला माफी नाही, चुकीला शिक्षा मिळणारच. आरती ही आर्चीला जवळ बोलवते आणि तिच्या कानात झालेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे आर्चीसुद्धा खूप खुश होते. आणि मग आबा आनंदीला हात पुढे करायला सांगतात. आनंदीला असं वाटतं की आबा आता माझ्या हातावर छड्या मारणार आहे. त्यामुळे ती म्हणते, आबा नको ना, आबा नको ना, प्लीज आबा नको ना. आणि आबा चक्क तिच्या तोंडात साखर टाकतात. आनंदीला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण तिला तर असं वाटतं की आबा मला छडी देणार आहे, पण आबांनी तिचं तोंड गोड केलेलं असतं. आणि आनंदी विचारते, आबा ही तर साखर आहे, याचा अर्थ मी पास झाले, मी ग्रॅज्युएट झाले. आबा म्हणतात, हो आनंदी, तू पास झाली आहे, ग्रॅज्युएट झाली आहे. आणि सगळे एकच जल्लोष करतात. आरती, आर्ची आनंदीला येऊन घट्ट मिठी मारतात. आबा ओरडत असतात, आमची आनंदी पास झाली रे, ग्रॅज्युएट झाली. सगळे खूप खुश असतात. आणि मग आबा जाधव आणि त्यांच्या नाती, 1 2 3 4 आबा जाधवांच्या नाती हुशार असा जल्लोष करतात. आनंदीचे शिक्षक सुद्धा तेथे आलेले असतात आणि ते सांगतात, आनंदी तू फक्त ग्रॅज्युएट नाही झाली आहे, तर अख्ख्या केंद्रात पहिली आली आहे. आनंदीचा आनंद आणखीनच वाढतो. सगळे खूप खुश असतात. परंतु आनंदीला मात्र टेन्शन आलेलं असतं.
तेथे वाड्यावर काय घडलं, मालक साहेबांच्या बंगल्यावर काय घडलं हे जर आबांना समजलं तर काय होईल हाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याच वेळेस सरसुद्धा विचारतात, पण आनंदी आणि आर्ची तुम्ही दोघी कॉलेजला का आल्या नाही? हे ऐकून या दोघी चांगल्याच घाबरतात. आणि इकडे शिर्के मालक साहेबांसमोर एक फाईल ठेवतो आणि म्हणतो, मालक साहेब ही आहे आपल्या 10व्या फॅक्टरीची फाईल. तुम्ही यावर सही करा, लवकरच आपल्या 10व्या फॅक्टरीचं काम सुरू होईल. युगंधर विचारतो, शिर्के सगळं काही नीट चेक केलंय ना? शिर्के हो म्हणतो. आणि मग मालक साहेब म्हणजेच युगंधर आपल्या देवाघरी गेलेल्या बायकोच्या फोटोसमोर येतो आणि म्हणतो, समिधा आज आपलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होतंय. आपली 10वी फॅक्टरी उभी राहणार आहे आणि हे सगळं यश मला फक्त तुझ्यामुळेच मिळालंय. संपूर्ण जग म्हणतं की हा युगंधर निंबाळकर काळा दगड, एक काळा दगड, त्याच्यात कोणत्याच भावना नाहीये. पण त्यांना काय माहीत, या दगडाला सुद्धा पाझर फोडणारी एकच होती, ती म्हणजे माझी लाडकी बायको समिधा. आज माझं एवढं मोठं यश आहे, इतका आनंद आहे, पण तो साजरा करायला तू माझ्याबरोबर नाहीये, याचंच दुःख मला वाटतंय. पण तू कुठेतरी आहे, नेहमी माझ्याबरोबर राहतेस हे सुद्धा मला माहिती आहे. समिधा नेहमी माझी अशी साथ देत राहा, मी हे यश असं नेहमी पादाक्रांत करत राहील. म्हणजे युगंधरची बायको समिधा या जगात नाहीये, ती जग सोडून गेलीये असं तर दिसतं, कारण तिच्या फोटोला हा हार लावलाय. परंतु यापेक्षा सुद्धा मोठा ट्विस्ट आपल्याला नंतर कळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आणि इकडे आबा हे आनंदीला आणि आर्चीला विचारतात, खरी गोष्ट आहे, तुम्हाला फक्त शिर्के साहेबांच्या हातात फाईल देऊन यायचं होतं, मग तुम्हाला एवढा वेळ का लागला? आनंदी सगळं सत्य सांगणार की आम्ही मालक साहेबांच्या बंगल्यात गेलो होतो, पण तेवढ्यात आर्ची तिला थांबवते आणि म्हणते, आबा ते काय झालं ना, आमचा ललित पंक्चर झाला आणि मग ते ट्यूब टायर बदलण्यामध्ये एवढा वेळ लागला. सर म्हणतात, ठीक आहे ते सोडा. आणि मग आनंदीचे शिक्षक तिला तिचं रिपोर्ट कार्ड देतात, रिझल्ट देतात. आनंदी खूप खुश होते, सगळेजण टाळ्या वाजू लागतात. पण आनंदीला तेच आठवत असतं की मी मालक साहेबांच्या बंगल्यात शिरले होते. मालक साहेबांनी विचारलं, तुम्ही बंगल्यातल्या वस्तूला हात लावला का? तेव्हा आम्ही खोटं बोललो, आम्ही कशालाच हात लावला नाही असं बोललो. हे सगळं आनंदीला आठवत असतं. आर्चीला हे समजतं. आर्ची आनंदीजवळ येते आणि म्हणते, अगं बाई हास, नाहीतर आबांना संशय येईल, त्यांना काहीच कळलेलं नाहीये. आणि आनंदी स्माईल करते. गुरुजी आनंदीकडे पेन देतात आणि म्हणतात, आनंदी या रजिस्टरवर सही कर, म्हणजे तुला हा रिझल्ट मिळालाय हे आम्हाला कळून चुकेल. आणि इकडे शिर्के युगंधरला एक शाई पेन देतो आणि या 10व्या फॅक्टरीच्या फाईलवर सही करायला सांगतो. परंतु युगंधर चक्क हा पेन हातात घेतो, हा शाई पेन असतो आणि या पेनची शाई तो स्वतःच्या अंगठ्याला लावतो आणि या फाईलवर आपला अंगठा लावतो. तर इकडे आनंदी या रजिस्टरवर पेनाने सही करते आणि बॅकग्राऊंडमध्ये आनंदीचं शीर्षक गीत सुरू असतं. फ्रेंड्स, याचा अर्थ युगंधर इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आहे, 10 फॅक्टरी आहेत त्याच्या, पण युगंधर हा अंगठे बहादर आहे, अडाणी आहे, अशिक्षित आहे. तर त्याच वेळेस आनंदी मात्र इतक्या अडचणींचा सामना करून सुद्धा ग्रॅज्युएट झाली आहे आणि ती स्वतःची सही करू शकते. युगंधर शिर्केला विचारतो, सगळी कागदपत्र नीट वाचली आहेत ना? शिर्के हो म्हणतो आणि युगंधर या फाईलवर आपला अंगठा लावतो. इकडे आनंदी ही आपल्या रजिस्टरवर सही करते की तिला रिझल्ट मिळाला आहे आणि सगळे टाळ्या वाजवत असतात. आणि युगंधर सुद्धा खुश होतो की आता त्याची 10वी फॅक्टरी लवकरच उभी राहणार आहे. आणि इकडे आर्ची, आबा आणि सगळेजण आनंदीचं कौतुक करत थकत नाही. आनंदीचे शिक्षकसुद्धा म्हणतात, आबा खरंच तुम्ही नातींना घडवलंय. तर आबा सांगतात, आमच्या नातींच्या डोक्यावर आईबाबाचं छत्र हरवलं. जग म्हणतं की मुलींना वाढवणं खूप अवघड आहे, परंतु मला विचारायला पाहिजे कोणी, या तिघी माझ्या नाती नाही आहेत, तर या तिघी माझं बँक अकाउंट आहे, बँक अकाउंट. आणि या बँक अकाउंटमधूनच मला इतकं सुख मिळतं की मी या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. सगळेजण खुश होतात. तर आर्ची म्हणते, आता बस झालं, मला खूप भूक लागली आहे आणि सरसुद्धा आलेत ना, मग सगळ्यांच्या काहीतरी खाण्यापिण्याची नाश्त्याची तयारी करूया. आबा आरतीला सांगतात, आरती आतमध्ये निघून जाते. आणि इकडे युगंधर त्याच्या फॅक्टरीत आलेला असतो. शिर्केसुद्धा त्याच्याबरोबर असतो. युगंधरला आनंद झालेला असतो.
आज आपण आपल्या 10व्या फॅक्टरीची मुहूर्तमेढ रोवली आहे, पण त्याच वेळेस युगंधरला आठवतं की आज आबा जाधवाच्या नाती आपल्या फॅक्टरीमध्ये नाही तर आपल्या घरात शिरल्या होत्या, ते सुद्धा माझ्या परवानगीशिवाय. शिर्के म्हणतो, साहेब आजचा दिवस खूप भारी आहे, खूप लकी आहे. तर युगंधर म्हणतो, नाही, आजचा दिवस तेवढाही लकी नाही आहे, कारण त्या आबा जाधवाच्या नाती माझ्या परवानगीशिवाय माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये शिरल्या तरी कशा, त्यांनी माझ्या घरात कसा पाय ठेवला, माझा आणि समिधाचा फोटो त्यांनी कसा हलवला. शिर्के चांगलाच घाबरतो. युगंधर चिडून म्हणतो, आत्ताच्या आत्ता त्या आबा जाधवांना येथे बोलून घ्या. शिर्के युगंधरला समजवण्याचा प्रयत्न करतो. आजकाल आबा जाधवांचं खूप जास्त वय झालंय आणि जुना जाणता माणूस आहे. कंपनीला इतकी वर्ष दिली आहेत त्यांनी, त्यांच्याकडून काम होत नाही आणि काम वेळेवर व्हावं म्हणून त्यांनी ती फाईल घरी नेली होती. तर युगंधर म्हणतो, मला कोणत्याही व्यक्तीपेक्षा कंपनीचा नियम महत्त्वाचा आहे. कंपनीचा नियम मला मोडलेला चालत नाही. कंपनीतली फाईल ही घरी जाता कामा नये. ती कंपनीच्या बाहेर गेली तरी कशी, आणि ती सुद्धा त्या नातींच्या हातून त्याने आपल्या घरी पाठवली. त्या नातींनी माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात पाय ठेवला, माझ्या वस्तूंना हात लावला. हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. शिर्के युगंधरला समजवण्याचा प्रयत्न करतो. मुली या लहान आहेत, त्यांना माफ करा. आबा जाधव मागील अनेक वर्षांपासून आपल्या कंपनीची सेवा करताय, परंतु युगंधरला आपली कंपनी आणि कंपनीचे नियम सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे युगंधर हा शिर्केला गप्प बसवतो आणि म्हणतो, मला माणसांपेक्षा नियम जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आबा जाधवांना येथे बोलून घ्या. शिर्केला मोठा धक्काच बसतो. त्याला समजतं की आता आबा जाधवांची नोकरी गेली. आणि युगंधर हा लगेच शिर्केला सांगतो, तुम्ही त्यांना काही सांगायची गरज नाही आहे, मी त्यांना पहिलं आणि शेवटचं भेटणार आहे. हे ऐकून शिर्केला खूप वाईट वाटतं. शिर्के तेथून निघून जातो. खरंच हा युगंधर निंबाळकर दगडाच्या काळजाचा आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही भावना नाही आहे. त्याला फक्त व्यापार, बिझनेस समजतो, एवढं मात्र नक्की. दुसरीकडे आबा जाधवांच्या घरी आनंदी आणि आर्ची गरमागरम शिरा बनवत असतात, पण आनंदी अजूनसुद्धा टेन्शनमध्येच असते. आर्ची तिला समजावून सांगते, तू का इतकं टेन्शन घ्यायली आहेस, पहा बाहेर सगळे किती खुश आहेत. आनंदी म्हणते, पण आर्चे, आज आपण फक्त खोट्यावर खोटं बोलतोय आणि मला हे नाही आवडत आहे. आणि जर आबांना सगळं काही कळलं तर काय होईल. मला तो साहेबांचा रागीट आवाज अजूनसुद्धा आठवतोय. आर्ची म्हणते, अगं दिदे, काय नाही होणार. जर काही होणार असतं ना तर आत्तापर्यंत बंगल्यावरून फोन आला असता. अजून फोन आला नाहीये याचा अर्थ त्यांना काही फरक पडत नाही. आणि मालक साहेब इतके मोठे माणूस आहेत, त्यांच्या मागे किती व्याप असतात, ते केव्हाच विसरले असतील. त्यांना त्याचा एवढा काही फरक पडत नाही. परंतु आनंदीच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत असते की नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे. आणि मग तेवढ्यात या दोघीही सगळ्यांसाठी गरमागरम शिरा घेऊन बाहेर येतात. आणि मग आबा जाधव स्वतःच्या हाताने आनंदीला हा गोड शिरा भरवतात. आनंदी खूप खुश होते. सर हे आनंदीचं कौतुक करतात की आनंदी, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सर निघून जातात. तर आर्ची ही नाराज होऊन तोंड फुगून बसते. सगळेजण विचारतात, काय झालं, आपलं हे बुटकं वांग का नाराज होऊन बसलंय. तर लगेचच आर्ची म्हणते, म्हणजे माझं काहीच वाटा नाहीये का. आनंदीताईने सगळ्यांचे आभार मानले, सरांचे, आबांचे, ताईचे, परंतु माझे आभार तर कोणी मानलेच नाहीये. लगेचच आनंदी म्हणते, खरंय खरंय, आबांनी तर मला डोळे नसताना सुद्धा हे जग कसं जिंकायचं ते ठरवलंय. आरतीताईने माझे पेपर लिहिलेत, स्वतःचं काम बाजूला ठेवून त्यातून वेळ काढून मला मदत केली. आणि सगळ्यात मोठी मदत तर मला आजीने केली आहे. माझी परीक्षा सुरू असताना तिने घरात कोणताही धिंगाणा घातलेला नाहीये. आर्ची आणखीनच तोंड फुगवते. सगळे हसू लागतात. आर्ची म्हणते, म्हणजे मी घरात धिंगाणा घातला नाही, हीच काय माझी मदत झाली का. सगळेजण हसू लागतात. आणि अर्चना ही सुद्धा हसत असते. लगेचच आरती तेथे येते, अर्चनाला गुदगुल्या करते. अर्चना घरभर धावत सुटते. या तिघी बहिणी खूप खुश असतात. त्यांचा आनंद पाहून आबासुद्धा खुश असतात. पण त्याच वेळेस तेथे एक मोठी गाडी येऊन थांबते आणि या गाडीतून शिर्के बाहेर येतो. शिर्केला पाहून सगळेच घाबरतात. आर्ची आणि आनंदीला समजतं की आता आपलं आणि आपल्या आबांचं काही खरं नाही. शिर्के पुढे येतो. आबा विचारतात, काय झालं शिर्के साहेब, तुम्ही येथे. तर शिर्के म्हणतो, तुम्हाला आत्ताच्या आत्ता मालक साहेबांनी बोलवलंय आणि
आबा खूप घाबरतात, आरतीसुद्धा घाबरते. आबा विचारतात, अचानक काय झालं, काही महत्त्वाचं काम आहे का? तर शिर्के म्हणतो, तुम्हाला आत्ताच्या आत्ता यावं लागेल, मी काहीच सांगू शकत नाहीये. आणि आबा हे फॅक्टरीमध्ये जायला निघतात. इकडे युगंधर फॅक्टरीमध्ये उभा असतो आणि शिर्के आबांना घेऊन तेथे पोहोचतो. आबा हे युगंधर जवळ येतात आणि विचारतात, काय झालं मालक साहेब, तुम्ही मला इथे का बोलवलंय? युगंधर खूप चिडलेला असतो आणि आबांना जाब विचारतो. आबा जाधव, कंपनीची फाईल तुमच्या घरी कशी पोहोचली आणि तुमच्या घरून आमच्या घरी तुमच्या नातींच्या हाते कशी आली? आबा जाधव म्हणतात, मालक साहेब, आता माझं वय झालंय, जास्त काम माझ्याकडून होत नाही, म्हणून मी ती फाईल वेळेत पूर्ण व्हावी यासाठी घरी घेऊन गेलो होतो. परंतु मी ते शिर्के साहेबांच्या हातातून घेतली आणि शिर्के साहेबांच्या हातात परत दिली. तुम्ही माझ्यावर कोणताही संशय घेऊ नका, याशिवाय माझ्या मनात दुसरं काहीच नव्हतं. तर युगंधर चिडून म्हणतो, चुकीला माफी नाही. गुन्हा आणि चूक या दोन गोष्टीमध्ये खूप मोठा फरक असतो. चूक सुधारता येते, परंतु गुन्हा हा नाही सुधारता येत आणि त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. आबा जाधव चांगलेच घाबरतात आणि इकडे आर्ची आणि आनंदीसुद्धा घाबरलेले असतात. आरतीला समजतं की आबांना मालक साहेबांनी बोलवलंय, याचा अर्थ या दोघींनी काहीतरी गडबड केली आहे. आरती विचारते, आता तरी खरं खरं बोला, मला संशय होताच तुम्ही काहीतरी गडबड केली आहे. आनंदी खूप घाबरलेली असते. आर्चीची तर काही बोलण्याचीच हिंमत होत नसते. आणि इकडे युगंधर आबा जाधवांना जाब विचारतो, तुमच्या नाती माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात का शिरल्या होत्या? तुमचं काम हे फक्त फॅक्टरीपर्यंत मर्यादित आहे. माझ्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची कोणालाही परवानगी नाहीये. तुमच्या नाती माझ्या घरात कशा आल्या, माझ्या खाजगी आयुष्यात त्या कशा डोकावल्या? आबा जाधवांना मोठा धक्काच बसतो, कारण त्यांना माहीत नसतं आनंदी आणि आर्ची चक्क मालक साहेबांच्या बंगल्यात शिरले होते. आबा युगंधरची माफी मागतात, मालक साहेब माफ करा, लहान मुली आहेत त्या, त्यांना समज नाहीये. तुमचा बंगला ते ऐश्वर्य पाहून त्यांची इच्छा झाली असेल आतमधून बंगला कसा आहे ते पाहण्याची. लहान समजून माफ करा, मला माफ करा. आणि आबा जाधव चक्क युगंधरच्या पाया पडू लागतात. तर शिर्के त्यांना थांबवतो, नाही आबा, पाया नका पडू. युगंधर खूप चिडतो आणि शिर्केकडे रागारागाने डोळे वटारून पाहतो. शिर्केसुद्धा घाबरतो. तर इकडे आनंदी आरतीला झालेला सगळा प्रकार सांगते की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आम्ही मर्यादा ओलांडली आणि आम्ही मालक साहेबांच्या बंगल्यात आतमध्ये गेलो होतो. आरतीला जबर धक्काच बसतो. आरती म्हणते, तुम्ही दोघींनी खूप मोठी चूक केली आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना की शिर्के साहेबांच्या हातात फाईल द्या आणि तसंच मागे परत या. तुम्ही आतमध्ये का गेलात? आता ही चूक आपल्याला खूप महागात पडणार आहे. आनंदी घाबरते की आता आबांच्या नोकरीवर तर बेतणार नाही ना. आणि इकडे युगंधर हा आबा जाधवांना सांगतो, हा गुन्हा आहे गुन्हा, आणि या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच, तुमच्या मोठ्या नातीला सुद्धा मिळणारच. आबा खूप दुःखी होतात. इकडे आरतीसुद्धा टेन्शनमध्ये असते. आरची म्हणते, सॉरी ताई, हे सगळं माझ्यामुळे झालंय, मीच आतमध्ये जाण्याचा हट्ट केला होता. आनंदीताई तर मला म्हणत होती नको आतमध्ये जायला, पण मीच तिचं ऐकलं नाही. पण आता काय होईल? आरती म्हणते, मालक साहेब खूप कडक शिस्तीचे आहेत. त्यांच्यासाठी भावना महत्त्वाच्या नाही आहेत, तर त्यांच्यासाठी फक्त व्यवहार महत्त्वाचा आहे. त्यांची कंपनी, कंपनीचे व्यवहार आणि व्यापार महत्त्वाचा आहे. हे ऐकून आनंदीला आणखीनच भीती वाटते. आणि इकडे युगंधर हा चक्क आबांना सांगतो, आजपासून तुम्ही आणि तुमची मोठी नात आमच्या फॅक्टरीमध्ये पाऊल ठेवायचं नाही. तुमची सेवा इथपर्यंतच होती. आजपासून तुम्ही युगंधर फॅक्टरीजमध्ये नोकरीला नाही आहात. आबा जाधवांच्या पायाखालची जमीनच सरकते. शिर्केला सुद्धा खूप वाईट वाटतं. आबा जाधव युगंधरला विनंती करतात, साहेब असं करू नका, माफ करा, पण जर तुम्ही मला नोकरीवरून काढून टाकलं तर आमचं कसं होईल? मी म्हातारा माणूस कोठे जाणार? आणि माझ्या 3 नाती आहेत, मी त्यांना काय खाऊ घालणार? मी त्यांना उपाशी ठेवू का? युगंधर अगदी बेदरकारपणे, निर्दयीपणे म्हणतो, तो तुमचा खाजगी प्रश्न आहे. तुम्ही उपाशी राहा, नाहीतर तुमच्या नातींना उपाशी ठेवा. त्याचा आणि माझा काही संबंध नाहीये. मी फक्त नियमांप्रमाणे चालतो. तुम्ही कंपनीचा नियम मोडलाय. आता या कंपनीत तुम्हाला आणि तुमच्या नातीला जागा नाही. आबा जाधवांना खूप वाईट वाटतं. त्यांनी आपल्या आयुष्याची इतकी वर्ष या कंपनीला दिलेली असतात आणि फक्त एका चुकीमुळे
चक्क त्यांना युगंधरने नोकरीवरून काढून टाकलेलं असतं. इतकी वर्ष कंपनीसाठी काम करून सुद्धा आज ते बेरोजगार झालेले असतात. स्वतःच्या नातींचं पोट कसं भरायचं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्यामुळे ते दुःखी होऊन तेथून जाऊ लागतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. बॅकग्राऊंडमध्ये एक खूप सॅड सॉन्ग, दुःखद गाणं सुरू असतं. युगंधर हा माजुरडेपणाने तेथे उभा असतो. त्याला या माणसाने आपल्या आयुष्याची 40-50 वर्ष या कंपनीसाठी दिली आहेत, त्याचं काही घेणं देणं नसतं. त्याला फक्त आपले नियम महत्त्वाचे असतात. खरंच युगंधर निंबाळकर हा दगडाच्या काळजाचा असतो आणि आबा या संपूर्ण फॅक्टरीला न्याहाळत न्याहाळत सगळीकडे पाहत पाहत या फॅक्टरीच्या बाहेर पडतात. आता आपलं काय होईल, आपल्या नातींचं काय होईल, हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनणारे. मालिकेचे कलाकार, मालिकेचे संवाद, मालिकेची गोष्ट सगळंच खूप भारी आहे, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आबा घरी येऊन आरतीला सांगतील की माझी आणि तुझी नोकरी गेली आहे. पण आनंदीला हे कळायला नको. पण आनंदी हे ऐकणार आणि आनंदीला समजेल की तिच्या चुकीमुळे आबा आणि आरतीची नोकरी गेली आहे. युगंधर साहेबांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. आणि आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण युगंधरच्या घरामध्ये त्याच्या बायकोचा, समिधाचा फोटो पाहिला होता, ज्याच्यावर हार होता. आणि आपल्याला असं वाटलं की युगंधरची बायको देवाघरी गेली आहे. परंतु पुढील एपिसोडमध्ये युगंधरची तीच देवाघरी गेलेली बायको समोर येणार आहे, म्हणजे ती जिवंत आहे. मग ही युगंधरची बायको आहे की बायकोची जुळी बहीण आहे, हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. किंवा तिचं वागणं बोलणं बदलल्यामुळे कदाचित युगंधरने ती माझ्यासाठी मेली आहे असं म्हणून त्या फोटोला हार चढवलेला असेल आणि ही समिधा, युगंधरची बायको, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असेल, असं सुद्धा काही असू शकतं. आणि मग त्यानंतर रामनवमीचा उत्सव सुरू होईल. या उत्सवामध्ये युगंधर निंबाळकर हा मुख्य अतिथी असेल आणि तेथे आनंदी ही भारूड सादर करत असेल. आणि मग आपल्या या भारुडाद्वारेच आनंदी युगंधरने आबा आणि आरतीवर कसा अन्याय केलाय हे दाखवून देणार. कुठे तो राजा आणि कुठे आजचा राजा जो स्वार्थीपणाने विचार करतो, सगळ्यांवर अन्याय करतो, असं ती युगंधरला म्हणणार. त्यामुळे युगंधर खूप चिडेल. मग आता याचे परिणाम काय होणार? आबा, आनंदी, आरती यांना आणखीन त्रास होणार की युगंधरला त्याची चूक समजणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.